नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर यंदा 2026मध्ये गुढीपाडवा कोणत्या दिवशी आहे? त्यानंतर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? गुढी कशी उतरवावी? त्यानंतर पूजा कशी करावी? याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज सांगणार आहे. तर बघा, गुढी म्हणजे विजय, आनंद आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक असतं. तर हा दिवस नवीन संकल्प, नवीन कामे किंवा तुम्ही नवीन व्यवसाय जर टाकणार असाल तर त्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करू शकता. तर बघा, यंदा 2026मध्ये गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. तर हा दिवस जो असतो तो चैत्र शुद्ध प्रतिपदा असल्यामुळे या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते, म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात होते. तर बघा, प्रतिपदा तिथी जी आहे ती 18 मार्चला रात्री 10:15 सुरू होणार आहे आणि त्यानंतर 19 मार्चला रात्री 8:45 संपणार आहे. त्यामुळे गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो 19 मार्चलाच आहे. तर आपल्याला गुरुवारी 19 मार्चला सूर्योदयाच्या नंतर सकाळी साधारण 7 ते 10:30 या दरम्यान आपल्याला गुढी उभारायची आहे. तर बघा, याचं कारण असं आहे की 18 मार्चला प्रतिपदा तिथी जी आहे ती संध्याकाळी सुरू झाल्यामुळे आपल्याला गुढीपाडवा जो आहे तो 19 मार्चला म्हणजे गुरुवारी दुसऱ्या दिवशीच आपल्याला साजरा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला गुढी जी आहे ती सूर्योदयानंतरच सकाळी 7 ते 10:30 या दरम्यानच उभारायची आहे. तर हा आहे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त. तर आता गुढी कशी उभारावी आणि त्यानंतर गुढी उभारण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहेत तर हे पाहूया. तर बघा, गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक बांबूची काठी लागणार आहे. त्यानंतर रेशमी कापड किंवा साडी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रसादासाठी कडुलिंबाची पाने लागणार आहेत. त्यानंतर साखरेच्या गाठी लागणार आहेत. तर गाठी ह्या खूप गरजेच्या आहेत, कारण गुढीपाडव्याला गाठी आवर्जून आणतात. त्यामुळे गुढीपाडव्याला आपल्याला साखरेच्या गाठी घ्यायच्या आहेत. त्यानंतर फुलांचा हार, तर फुलाचे हार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर बघा, इथं तांब्या पण लागणार आहे आपल्याला. तर तांब्या घ्या किंवा तुमच्याकडे चांदीचा जो लोटा असतो तो असेल तरी चालेल. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, धूप, दीप असं आपल्याला साहित्य लागणार आहे. त्यानंतर प्रसादासाठी आपल्याला कडुलिंबाची पाने आणि गूळ पण लागणार आहे. तर ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर बघा, गुढीपाडव्याची संपूर्ण पूजा पद्धत आपल्याला कशी करायची हे मी थोडक्यात सांगते. तर बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ वगैरे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला घर किंवा आपला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर दरवाजाला म्हणजे तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपनही करू शकता. आणि तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर जवळ एक छान अशी रांगोळी काढावी. आणि त्यानंतर बघा, आपल्याला घरामध्ये येऊन नंतर घरातली पण देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आहे. आणि देवपूजा आवरल्यानंतरच मग आपल्याला गुढी उभारण्यासाठी आपल्या दाराच्या उजव्या बाजूला यायचं आहे. आणि आपल्या दाराच्या उजव्या बाजूलाच गुढी आपल्याला उभा करायची असते. तर तुम्ही दाराच्या उजव्या बाजूला खिडकीला ही गुढी उभा करू शकता, किंवा तुमच्या इथे जागा असेल तर तुम्ही त्या जागेमध्ये, म्हणजेच की आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडलाच आपल्याला गुढी उभा करायची आहे. तर आता पाहूयात गुढी कशी उभारतात ते. तर बघा, गुढी तयार करण्याची पारंपरिक पद्धत मी आता तुम्हाला सांगते. तर बघा, बांबूची काठी जी आपण साहित्यामध्ये घेतली आहे तर ती बांबूची काठी घेऊन त्यावर आपल्याला रेशमी कापड किंवा साडी, दुपट्टा काहीही घेऊ शकता. तर ते तुम्ही बांधा आणि मग त्यावर आपल्याला तांब्या जो आहे त्याला स्वास्तिक काढून तो तांब्या किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला त्यामध्ये कडुलिंबाची पाने व साखरेच्या गाठी आणि त्यानंतर मग तुम्ही फुलांचा हार जो घेतला आहे तोही त्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे. आणि मग त्यावर आपल्याला तांब्या जो आहे तो उलटा ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतरच आपल्याला घराच्या उजव्या साईडला आपल्या दाराजवळ किंवा खिडकीला तुम्ही गुढी उभा करू शकता. तर बघा, गुढी उभारल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्यानंतर आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई जी आहे ती दूर होते. त्यामुळे गुढी उभारली जाते. आणि आता गुढीची पूजा कशी करावी हे थोडक्यात सांगते. तर बघा, गुढी उभारल्यानंतर आपल्याला गुढीला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला फुलाचा हार जो आहे तो अर्पण करायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती, दीप जो आहे तो ओवाळून घ्यायचा आहे. तर ही सगळी पूजा करताना अगोदर आपल्याला दीप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग पूजेला सुरुवात करायची आहे.
तर बघा अगरबत्ती, धूप, दीप लावल्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर नैवेद्य जो आहे तो नैवेद्य आपल्याला गूळ आणि कडुलिंबाचा जो गोड पदार्थ बनतो तर त्याचाच नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा असतो. आणि गुढीपाडव्याला याच नैवेद्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे गूळ आणि कडुलिंबापासून जो गोड पदार्थ बनतो तर त्याचाच नैवेद्य आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे. आणि मग त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी मिळून गुढीची आरती करायची आहे. तर बघा आरती तुम्ही गणपती बाप्पाचीही करू शकता. त्यानंतर कुलदेवीची आरती करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. तर बघा कडुलिंब आणि गुळाचाच प्रसाद का दाखवावा गुढीला? तर गुढीपाडव्याला कडुलिंब व गुळाची खाण्याची प्रथा आहे. तर याचा अर्थ असा होतो की जीवनामध्ये गोड, कडू अनुभव येतात. तर त्यांना स्वीकारून पुढे जाण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचाच प्रसाद बनवावा लागतो. त्यानंतर मग तुम्ही घरामध्ये पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य झाल्यानंतर तोही तुम्ही गुढीला अर्पण करू शकता. पण जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा पहिल्यांदा गूळ आणि कडुलिंबाचाच प्रसाद बनवतात आणि तोच नैवेद्य अर्पण करतात. तर आता पाहूयात बघा गुढीपाडव्याचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व. तर बघा या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात झालेली असते आणि गुढीपाडवा हा शालिवाहन शक संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे बघा महाराष्ट्रात हा दिवस जो आहे तो नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणेच बघा पुराणानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असेही मानले जाते. त्यामुळे हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. आणि या दिवशीच रामाचा पण विजय झाला होता. तर रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्यावर लोकांनी एका विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली होती. म्हणून या दिवशी जी गुढी उभारली आहे ती अशीच परंपरा आपल्यालाही सांगितली जाते. त्यामुळे आपण ही आपल्या दारासमोर गुढी उभारायची असते. त्याचबरोबर बघा गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे त्या दिवशी नवीन कामे किंवा तुम्ही नवीन घर खरेदी करत असाल किंवा नवीन व्यवसायाची जर सुरुवात करायची असेल तर हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून या दिवसाला 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे एक शुभ दिवस असा मानलं जातं. तर यानंतर पाहूयात आता गुढी कधी उतरावायची आणि कशी उतरावायची हे पाहूया. तर बघा परंपरेनुसार गुढी त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळी किंवा संध्याकाळी पूजा करूनच उतरवतात. पण काही ठिकाणी असेही करतात की गुढी जी आहे ती पुढच्या दिवशी सकाळीही उतरवतात. पण बहुतेक ठिकाणी तर संध्याकाळीच उतरवणे जी आहे ती योग्य मानली जाते. त्यामुळे गुढी जी आहे ती ज्या दिवशी आपण गुढी उभा केली आहे तर त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला सूर्यास्ताच्या नंतर गुढी जी आहे ती उतरावायची असते. तर बघा आता गुढी कशी उतरावावी आणि त्याची कशी पद्धत आहे हे पण मी थोडक्यात सांगते. तर गुढी जी आहे ती संध्याकाळी आपल्याला आणखीन दिवा लावून घ्यायचा आहे. म्हणजे दिवा जर शांत झालेला असेल तर अगोदर आपल्याला धूप, दीप लावूनच घ्यायचं असतं आणि मग त्यानंतरच कुठल्याही पूजेला सुरुवात करायची असते. तर बघा अगोदर आपण दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे गुढीला. त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहेत. फूल असेल फूल अर्पण करा आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य पण दाखवायचा आहे. तर आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो तर तुम्ही तो नैवेद्य अर्पण करा किंवा तुम्ही श्रीखंड पुरीचा बनवला असेल तरी तोही चालेल. तर तुम्ही जो काही गोडाचा नैवेद्य बनवला आहे तो गुढीला अर्पण करा आणि मग त्यानंतर आपल्याला गुढीची आरती करून घ्यायची आहे. तर संध्याकाळी पण तुम्ही आरती करून घ्या आणि मग त्यानंतर गुढी जी आहे ती सावकाश उतरावायची असते. गुढी अजिबात एकदम म्हणजे हलवून वगैरे उचलायची नसते किंवा उतरावायची नसते. जशी अलगद उभा केलेली असते त्याप्रमाणेच उतरवतानाही आपल्याला एकदम सावकाश पद्धतीने उतरावायची असते. आणि त्यानंतर कडुलिंबाच्या जे काही आपण प्रसाद बनविला आहे कडुलिंब आणि गुळाचा तर तो प्रसाद त्यानंतर गाठीचा प्रसाद जो आहे तो सगळ्यांना तुम्ही घरातल्यांना वाटून मग प्रसाद म्हणून तो तुम्ही खाऊ शकता. आणि गुढी उभारताना आणि गुढी उतरवतानाच्या वेळीही तुम्ही सगळे सहकुटुंब एकत्र येऊनच ही पूजा करायची असते. तर या पद्धतीने आपल्याला गुढी जी आहे ती एकदम सूर्यास्ताच्या नंतर तुम्ही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही उतरवू शकता. पण संध्याकाळी जास्त वेळ म्हणजे रात्र होऊ देऊ नका. एकदम सूर्यास्ताच्या वेळीही तुम्ही उतरवली तरी चालेल. तर या पद्धतीने आपल्याला गुढी ही उतरवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गुढीपाडवा जो आहे तो साजरा करायचा आहे आणि गुढीपाडव्याची पूजा आपल्याला या पद्धतीने करायची आहे. तर कशी वाटली माहिती आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छान माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.